36 वर्षाचा विश्वास असणारे ठिकाण म्हणजे महावीर ड्रेसेस. महावीर ड्रेसेसमध्ये तुम्हाला मिळणार सर्व शाळेचे युनिफॉर्म, तेही 365 दिवस. बुलढाणा शहरातील व आसपासच्या परिसरातील सर्व शाळेचे व कॉलेजचे गणवेश मिळतील. प्रबोधन विद्यालय, शिवाजी विद्यालय, एडेड हायस्कूल, बाल शिवाजी कॉन्व्हेंट या शाळेचे सर्व बदललेले नवीन गणवेशचा रेडी स्टॉक उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टिफिन बॅग, वॉटर बॉटल, झील कंपनीचे रेनकोट, सिटीजन कंपनीची छत्री, बॅक कव्हर्स, स्कूल स्वेटर, टाय, बेल्ट व सॉक्स, सर्व शाळेचे ब्लेझर व वेस्ट कोट मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा. आपण पाहत आहात BCCN न्यूज. पेरलेलं सोयाबीन उगवलेच नाही. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट. कृषी विभागाकडे 400 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या उगवणीबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत. जिल्हाभरात 400 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. चिखली तालुक्यात जवळपास 40 हेक्टर क्षेत्रावर बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या असून शेतीचे पंचनामा सुरू आहेत. मात्र ज्या शेतकऱ्याच्या शेतातील बियाणे उगवले नाहीत त्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. तर काहींनी दुबार पेरणी सुरू केली असून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्यामध्ये शेकडो हेक्टरवरील शेतकऱ्यांच्या बियाण्याचं नुकसान झालेलं आहे. हे निकृष्ट दर्जाचं बियाणं आहे. आम्ही वेळोवेळी या संदर्भात आवाज उठवलेला आहे. कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत, परंतु वेळी त्याचे पंचनामे होत नाही. म्हणून त्या शेतकऱ्याला दुबार पेरणी करायची केव्हा, म्हणजे मोडू का नको मोडू असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो. आम्ही या संदर्भात कृषी विभागाकडे तक्रारी केली आहे. कृषी विभागाकडे मागणी केली की ज्या शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करायची त्याचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे. शासनाने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. आणि कंपनी जे जावई शोध लावतात की बा त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आदळणी पाणी पडलं असेल, त्या शेतकऱ्यानं खोलवर ट्रॅक्टर घातला असेल, खोरवरती पण घातली असेल, या कंपनीच्या प्रतिनिधींना मला एकच सांगायचं आहे, अरे बाबा हो, बाजूच्या शेतकऱ्या धुरा असताना त्या शेतकऱ्याचं उगवलं, एकाच दिवशी पेरणी केली, बाजूच्या शेतकऱ्याचं उगवलं, मग हे का उगवलं नाही यासाठी जर तुम्ही कारण सांगणार असाल तर मग कृषी विभागाला एक सांगायचं की तुम्हाला बाजूच्या शेतकऱ्याचं उगवलं आणि या शेतकऱ्याचं उगवलं नाही, मग हा बियाणे दोष नाही तर काय आहे. कृषी विभागाने तात्काळ या कंपन्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे. यामध्ये नामांकित कंपन्या आहेत. तात्काळ याचं सगळं सीड्स होतं हे सगळं चेक केलं पाहिजे. याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले पाहिजे. पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि